गोंदिया जिले के नवनियुक्त पालक मंत्री इंद्रनील नाइक का गोंदिया दौरे के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के कार्यालय में भव्य सत्कार किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ता और नेता मौजूद रहे। इस मौके पर पूर्व मंत्री और विधायक राजकुमार बडोले, पूर्व विधायक राजेंद्र जैन तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के कई वरिष्ठ नेता और कार्यकर्ता उपस्थित थे। पालक मंत्री इंद्रनील नाइक ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि वे हर 15 दिन में गोंदिया जिले का दौरा करेंगे और जनता की समस्याओं को सुनकर उनका समाधान करेंगे, ऐसी जानकारी उन्होंने दी। मैं हर 15 दिन में जिले का दौरा करूंगा और जो भी जनता की समस्याएं हैं उन्हें प्राथमिकता से सुलझाने का प्रयास करूंगा। प्रफुल्ल पटेल ने जो भरोसा मुझ पर जताया है उस पर खरा उतरूंगा। जी प्रतिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजपर्यंत नव्हती त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याला या जिल्ह्यात करून दाखवायचं आहे। मी राजेंद्र जैन साहेबांना आणि बडोले साहेबांना यायच्या पूर्वी बोलता बोललो की कधीही पालकमंत्री हा दुसऱ्या जिल्ह्याचा असतो, लांबून येतो म्हणून त्याला कंटाळा येतो आणि तो एखाद वेळेस येतो, चालत जातो, ड्युटी म्हणून एक नोटीसला यायचं, एखाद वेळेस झेंडा वंदनला यायचं, चालत जायचं। पण म्हटलं माझं एक चांगलं आहे, मी दिवसातला राहतो, तर माझी जे मुंबईला दर आठवड्याला जातो, मी नागपूरवरच जातो आणि नागपूरलाच परत येतो। 15 दिवसाला एकदा इथे जर आलो आणि अधिकाऱ्यांना जर टाईट केलं इथे दर 15 दिवसाला, तर मला नाही वाटत कोणाची हिंमत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दुसऱ्या कोणाचे इथे चालेल। विचारतात लोक, पत्रकार विचारतात युती होणार का, दुसरे पक्षवाले म्हणतात की आम्ही स्वबळावर लढू। सर्वांना जसं आपण राष्ट्रवादी काँग्रेस वाढवतो तसं सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। युती होणं ना होणं हे वेळ, काळ आणि स्थानिक समीकरण काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून आहे। पण युती होते नाही होत त्याच्यासाठी आपण आपला पक्ष वाढवणं थोडी थांबणार आहे। आपली पण तयारी स्वबळाची पूर्णपणे असायलाच पाहिजे। ती आढावा बैठक मी कलेक्टर ऑफिसमध्ये घेतली। तिथे सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न आमचा हा होता की अतिवृष्टीमुळे जो नुकसान झालेला असेल त्याचं लवकरात लवकर पंचनामे या व्यतिरिक्त राजू भैयांनी तर सांगितलंच की कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली ते होत राहील। पालकमंत्री म्हणून मी आपल्याला एवढं शब्द देतो, इथे पहिले काय होत होतं मला माहित नाही, पण मी जोपर्यंत पालकमंत्री आहे तोपर्यंत जे प्रफुल्ल भाई म्हणेल तेच होणार, एवढं मी आपल्याला। इस दौरान उन्होंने आगामी स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनावों में पार्टी को स्वबल पर लड़ने की तैयारी करने के निर्देश भी दिए। गोंदिया में पालक मंत्री के इस दौरे से कार्यकर्ताओं में नया उत्साह और जोश देखने को मिला। पालक मंत्री इंद्रनील नाइक ने गोंदिया जिले के विकास को लेकर कई योजनाओं पर जल्द ही काम शुरू करने का भरोसा भी दिलाया है।